शेंगदाणे थोडे जास्त घेतलेले आहेत आणि थोडं जास्त तेल घेतलेलं आहे खरड्यासाठी. आणि ह्या तिखट मिरच्या आहेत, कारण त्यांना तिखट आवडतं म्हणून तिखट मिरच्याचा खरडा करत आहे. आणि त्यात मी आता लसूण टाकते. मी टमॅटोचा खरडा करत आहे, तर त्यात त्यात तुम्ही टमॅटोचा खरडा करत आहे. त्यात मी एवढं मीठ टाकलेलं आहे. लसूण थोडंसं जास्त टाकायचं. तिखटाच्या मिरच्या, लसूण, जिरे, शेंगदाणे हे सगळं टाकलेलं आहे आणि टमॅटो हे सगळं टाकलेलं आहे. टमॅटोची मिरची बनवत आहे त्यामुळं. आणि तुम्ही कसं करता, खरडून का कसं? तर मी इथं मोहरी टाकलेली आहे. आता जिरे टाकते आणि नंतर ह्या मसाल्यात मी काळं तिखट, लाल चटणी, मीठ, लसूण, मिरी आणि शेंगदाणे भाजून घेतले, त्याचं कूट केलेलं आहे. दोडके आहेत, दोडका करत आहे आता. फक्त 3 माणसांसाठी आहे. पीठ टाकते आणि ते भाजून घ्यायचं. ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं. ज्वारीचं पीठ भाजल्यावर नंतर त्यात दोडका टाकायचा असं. आणि नंतर परत त्याच्यावर लाल चटणी टाकायची, थोडीच टाकायची, एकदम थोडी टाकायची एवढी. आणि तो मसाला हे दोडका भाजल्यानंतर मी भरून नाही केलं दोडका. आता ते कुटाचं वाटण केलं तर ते मी ह्यात टाकले आणि असं हलवून घ्यायचं. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते, कारण दुसऱ्यासारखं डायरेक्ट हे करत नाही. एकदम मस्त भाजी लागते अशी. दोडक्याला शिजायला फक्त 10 मिनटं लागतात स्लो गॅसवर. तर मी पाणी टाकत आहे हे आता. खूप छान होते. ही आहे दोडक्याची भाजी, रस्सा भाजी. ही खरडा थोडासा मोठा काढून घेतलेला आहे. ही भाकरी आणि हे भात.